नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे. आपणास अत्यंत महत्वपूर्ण एक शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करत आहेत. तर चला स्पष्टीकरण करूया. महाराष्ट्र शासन निर्णय GR अखेर कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा शासन निर्णय निर्गमित GR दिनांक 14 मार्च 2024 रोजी निर्गमित झाला असून या GR चे टायटल आहे, हेडिंग आहे, अखेर कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा शासन निर्णय दिनांक 14/3/2024 रोजी शासन निर्णय निर्गमित झाला असून या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करत आहोत. मित्रांनो, हे स्पष्टीकरण अत्यंत महत्वाचे स्पष्टीकरण असल्यामुळे आपण स्पष्टीकरण करत आहोत. तर चला, राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित सेवा अंतर्गत अशाश्वत प्रगती योजना लागू करण्याबाबत राज्य शासनाचा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक 14 मार्च 2024 रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. राज्यातील खाजगी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या प्राथमिक, उच्च माध्यमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना सेवा अंतर्गत अशाश्वत प्रगती योजना लागू नाही. शालेय शिक्षण विभागाने राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित शाळांतील शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना फरकासह 12 वर्षानंतरच्या देय असणारी कालबद्ध पदोन्नती योजना दिनांक 30 एप्रिल 1998 च्या दिनांक 30 जुलै 1998 च्या शासन निर्णयानुसार दिनांक 1 ऑक्टोबर 1994 पासून मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर लागू करण्यात आलेली आहे. त्यानंतर शासनप्राप्त खाजगी शाळांमधील कनिष्ठ लिपिक, शिपाई या पदावर काम करीत असलेल्या सर्वस्वी हिरालाल पिपरिये व इतर 10 व्यक्तींनी मुंबई उच्च न्यायालयात औरंगाबाद खंडपीठ येथे रीट याचिका क्रमांक 8985/2023 दाखल केली होती. सदर न्यायालयीन प्रकरण माननीय उच्च न्यायालयाने दिनांक 19/8/2014 रोजी राज्यातील खाजगी संस्थेमधील शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना सुधारित अशाश्वत प्रगती योजना लागू करण्याबाबतची कारवाई त्वरित करण्याचे आदेश दिले होते. मात्र मंत्रिमंडळाच्या दिनांक 11 मार्च 2024 रोजी झालेल्या बैठकीत राज्याच्या खाजगी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या मान्यताप्राप्त प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळेतील शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना 2 लाभाची सुधारित योजना अशाश्वत प्रगती योजना दिनांक 1 जानेवारी 2024 पासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि सदरच्या निर्णयास अनुसरून शालेय शिक्षण विभागाने मार्फत येणाऱ्या राज्यातील खाजगी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या मान्यताप्राप्त प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळांतील शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जानेवारी 2024 पासून लागू करण्याचा सदर निर्णयाने मान्यता देण्यात येत आहे. सदर अशाश्वत प्रगती योजना हे पूर्वलक्षी प्रभावाने लागू राहणार नाही. त्याचबरोबर थकबाकी देखील देय होणार नाही असाही निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक 14 मार्च 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून त्याचा सविस्तर स्पष्टीकरण केलं आहे. त्याच्या संदर्भातला हाच तो शासन निर्णय आहे. मित्रांनो, या शासन निर्णयाची आपण लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो आहे. तिथून आपण तो डाउनलोड करून PDF घेऊ शकतात. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. थँक यू व्हेरी मच. लॉट ऑफ थँक्स.